कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। हरिओम साधक बंधू भगिनींनो, आज आपण भगवद्गीतेचा 5वा अध्याय पाहणार आहोत, कर्म संन्यास योग। आधी आपण 4थ्या अध्यायाचा सारांश पाहूयात। 4था अध्याय हा ज्ञानाचं मोठेपण सांगणारा अध्याय होता। नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते। ज्ञाना एवढं मोठं, ज्ञाना एवढं पवित्र काहीही नाही। हे सांगत असताना भगवंतांनी ज्ञानाचे फायदे जसे सांगितलेले आहेत तसेच अज्ञानाचे तोटेही सांगितलेले आहेत। ज्ञानप्राप्तीचे मार्ग कोणते, ज्ञानपरंपरा कशी निर्माण झालेली आहे, या सगळ्याचा खुलासा भगवंतांनी केलेला आहे। आणि तो करत असताना त्यांनी म्हटलेलं आहे की ही ज्ञानपरंपरा त्यांनी पहिल्यांदा सूर्याला सांगितली। सूर्यापासून मग नंतर ऋषी मुनी करत 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 इथपर्यंत चालत आलेली आहे। प्रश्न असा निर्माण होतो की सूर्याला का सांगितलं असेल? सगळ्यात पहिल्यांदा त्याचं कारण आहे, सूर्य हा अथकपणे कर्म करण्याचं प्रतीक आहे। कधी थांबत नाही, त्याच्याजवळ कधी अंधार नसतो, तेज आहे, उष्णता आहे, सगळ्या प्रकारची शुद्धी करण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे आणि म्हणून सूर्याची निवड केलेली आहे। दुसरा एक सुंदर खुलासा भगवंतांनी त्या अध्यायात केलेला आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की समाजाची रचना करत असताना त्यांनी जन्मानुसार नव्हे तर गुणकर्मानुसार केलेली आहे। आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की मी एका तऱ्हेने कर्ता आहे। कशाचा? गुणकर्मानुसार समाजाची विभागणी केली। पण अकर्ता आहे। कोणत्या अर्थाने? आत्ता जो समाजामध्ये गोंधळ चालू आहे जातीयवादाचा, त्याबद्दलचा तो कर्ता नव्हे, त्यांना ते अभिप्रेत नाही। माणसाचं मोठेपण केवळ जन्मावर ठरत नसून त्याच्या गुणांवर, त्याच्या कर्मावर, त्याच्या सातत्यावर सगळं अवलंबून आहे, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। एका तऱ्हेने समाजामध्ये योग्य बदल घडवणारे द्रष्टे होते भगवान श्रीकृष्ण। आणि म्हणून त्यांनी असं पुढेही म्हटलेलं आहे की मी वेळोवेळी जे अवतार घेतले आहेत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येईल, म्हणजेच काय, अधर्म निर्माण होईल, अत्याचार निर्माण होईल, त्या प्रत्येक वेळेला त्या धर्माचं रक्षण करण्यासाठी, अन्याय निवारण करण्यासाठी, अत्याचार दूर करण्यासाठी मी जन्म घेईन। आणि हेच त्यांचं देवकार्य आहे, हे त्यांनी ठासून सांगितलेलं आहे। थोडक्यात ज्ञानाच्या साहाय्याने कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळवावी हे सांगणारा तो अध्याय होता। आता आपण 5व्या अध्यायाकडे वळतो आहोत। हा 5वा अध्याय फार सुंदर आहे बरं का। हा आहे कर्म संन्यास योग। पुन्हा लक्षात घ्या, कर्मापासून संन्यास नव्हे। कर्म मार्ग काय आहे, संन्यास मार्ग काय आहे, या दोन्हीचा मेळ कसा घालता येईल हे सांगणारा हा अध्याय आहे। ज्ञानयोगी, संन्यासी, कर्मयोगी हा फरक फक्त वरवरचा आहे। खरा कर्मयोगी हा संसारातही राहतो आणि म्हणून त्याला गीतेने नित्य संन्यासी ही उपाधी दिलेली आहे। किती सुंदर आहे, नित्य संन्यासी। खुलासा आपण नंतर पाहूया। मग यासाठी काय करायला पाहिजे? तर समतेचं तत्व जे आहे हे या सगळ्याचं मूळ आहे।
त्या तत्वाशी मन एकरूप करावं. ते केल्यामुळे या जन्मामध्ये तर आपल्याला जय मिळतोच, शिवाय या जन्मातले अनेक दोष नाहीसे झाल्यामुळे आपल्याला परमस्थिती प्राप्त होऊ शकते असं आश्वासन भगवंतांनी दिलेलं आहे. आणि यासाठी केवळ इंद्रिय सुखाच्या मागे न लागता त्याच्याबद्दलची आसक्ती कमी करून मनाची स्थिती ही प्रयत्नपूर्वक संतुलित करावी असं सांगणारा हा अध्याय आहे. आता आपण त्याचं सविस्तर विवरण पाहूया. स्वामीजींनी गीता साम्यविज्ञान याचे खंड निर्माण केले. आपल्याकडे प्रथम खंड, त्याचा उत्तरार्ध, खंड 2 मध्ये अध्याय 1 आपण पूर्ण केला. हे सगळं उपलब्ध आहे आपल्याकडे. त्यानंतर स्वामीजींनी साम्यविज्ञानचे उपखंड तयार केले आणि त्यानंतर मंत्रपुस्तकं ही त्यांनी सगळ्या साधकांना, अभ्यासकांना उपलब्ध करून दिली. त्यातलं पहिलं जे आहे ते अमृत सुख मंत्र. आणि या जवळजवळ सुमारे 27 प्रकारच्या मंत्रपुस्तकांमध्ये गीतेचं तत्त्वज्ञान सोप्या भाषेत गोष्टी रूपाने अनेक उदाहरणं देत देत स्वामीजींनी मांडलेलं आहे. आणि त्यात एक सुंदर कल्पना स्वामीजींनी मांडली. 71 साली हे जे गीतावर्ग सुरू झाले ना, त्यानंतर गीतावर्ग शहरातही सुरू होते आणि ग्रामीण परिसरातही सुरू होते. चाकणसारख्या ठिकाणी, अकलूजसारख्या ठिकाणी, पिंपरीसारख्या ठिकाणी, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी सगळीकडे होते. मग त्यात त्याने एक कल्पना मांडली की ग्रामीण परिसरातले काही अभ्यासक शहरात येत आहेत आणि तिथे तो गीतावर्ग चालू आहे. आणि काही वेळेला शहरातले लोक खेडेगावात जात आहेत आणि तिथे गीतावर्गामध्ये श्रमानंदासकट सहभाग घेत आहेत. आणि अशा काही वर्गांमध्ये स्वामीजी स्वतः उपस्थित असल्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. मग या 5व्या अध्यायाच्या निमित्ताने अमृत सुख मंत्र या पुस्तकामध्ये स्वामीजींनी या अध्यायाचं सार दिलेलं आहे. काय म्हटलंय बघा स्वामीजींनी. स्वामीजी म्हणतात, ज्ञानयोग, सांख्ययोग, कर्मयोग यावर शाब्दिक वितंडवाद घालू नका. उगीच त्याच्यावरची चर्विचर्वण करत राहू नका. मग काय करा, सत्कर्म, मनावरचा संयम, इंद्रिय सुख घ्यायचं पण त्याचा अतिरेक करायचा नाही, मर्यादा ठेवायच्या, याला योग्य मनन, चिंतन, वर्तन याची जोड द्यायची, तर परमशांती मिळू शकते असं स्वामीजी म्हणतात. आता सविस्तर खुलासे पाहूयात. गीतेमध्ये म्हटलेलं आहे, ज्ञानयोगी आणि कर्मयोगी किंवा संन्यासी हा फरक शब्दांमध्ये जरी मांडलेला असला तरी तो वरवरचा आहे. भगवान कृष्ण गीता सांगत होते ते तर परमज्ञानी होते, पण सांगत होते कोणाला? अर्जुनाला. तो नुसता परमशिष्य नव्हता, तो बुद्धिमानही होता आणि तो भगवंतांना अनेक प्रश्न विचारत होता. म्हणून त्यांनी सुरुवातीलाच म्हटलं की एकदा तू म्हणतो ज्ञानयोग चांगला, एकदा म्हणतोस कर्मयोग चांगला. माझा गोंधळ होतो, याच्यात नक्की काय करावं ते कळत नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी या अध्यायामध्ये 28वा श्लोक म्हणण्यापेक्षा ओवी त्याच्यावर लिहिलेली आहे आणि त्यात ते म्हणतात, पै सम्यक येणे अनुभवे, जिही देखिले तत्व आघवे, ते दोहीतही ऐक्य भावे, मानिती गा. याचा अर्थ आहे
ज्यांनी स्वानुभवाने आत्मरूपाने तत्व बरोबर ओळखले आहे असे लोक संन्यासी आणि योगी यात कोणताही भेद करत नाही. भगवंताचं उत्तर आहे अर्जुनाच्या प्रश्नाला. काय होतं, बरेच वेळेला वरवरच्या शब्दांमध्ये आपण गुंतून जातो मित्रांनो. सांख्ययोग, ज्ञानयोग, अनेक वेळेला आपल्याला त्याचा गर्भित अर्थ कळत नाही. पण भगवंतांनी असं म्हटलंय, ज्ञानयोगाने जे मिळवायचं आहे तेच कर्मयोगाने सुद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकतं. दोन्हीमध्ये एकरूपत्व आहे, दोन्हीमध्ये बदल नाही आहे. कर्मयोगाने सुद्धा आत्मानंदाची प्राप्ती होऊ शकते असं आश्वासन आहे. त्यातूनही मग भगवान म्हणतात की सगळं मी तुला सांगितलं, ज्ञानमार्ग, सांख्ययोग सगळं सांगितलं, अरे पण तो इतका सोपा नाही आहे. त्याप्रमाणे अभ्यास करणं, त्याला साधनेची जोड देणं, हे सर्वसामान्य माणसाला प्रत्येक वेळेला जमेलच असं नाही. मग त्यासाठी सोपं काय आहे? त्यासाठी सोपं आहे कर्ममार्ग. तुलनेने सोपं आहे. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? एक सोप्या शब्दात सांगितलं आहे, मन संकल्प विकल्पातून बाहेर काढावं, आसक्ती कमी करावी, चैतन्याशी समरस व्हावं, त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. थोडक्यात काय आहे, कर्मयोगामध्ये कुठेही सांगितलेलं नाही की आपला संसार सोडा. संन्यास मार्ग वेगळा आहे, पण कर्ममार्गामध्ये संसारात राहूनही आपल्याला शांतीची अवस्था प्राप्त होऊ शकते. पण त्यासाठी काही अटी आहेत बरं का. तुम्ही म्हणाल की हो अटी आहेत? हो अटी आहेत. जशा पसायदानासाठी माऊलींनी अटी सांगितल्या आहेत, जो जे वांछील तो ते लावो, पण कसं, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पळो मैत्र जीवाचे. तसं या अटी आहेत. कोणत्या अटी आहेत? एक आहे कर्मयोग, ज्याला आचरण करायचं आहे त्याने लोकसंग्रह करावा, लोकांमध्ये जाऊन त्यांच्याबरोबर संवाद साधावा. वादे वादे जायते तत्वबोधा, एकमेकांशी सुसंवाद केल्यामुळे त्याच्यातून बोध चांगला प्राप्त होऊ शकतो. दुसरं आहे, या सगळ्याच्या बरोबर सेवावृत्ती पाहिजे. कर्मयोग आहे, पण तो साधत असताना, सेवा करत असताना वृत्ती कशी हवी? निस्वार्थ, निरलस, कोणत्याही प्रकारच्या लाभाची अपेक्षा नसलेली. असं का करायचं? कारण आहे, कर्ममार्गामध्ये अहंकार कमी होणं हे अभिप्रेत आहे. मी फक्त माझ्या स्वार्थासाठी काम करत नाही आहे, निस्वार्थ भावनेने काम करतोय. इतरांचं कल्याण व्हावं या भावनेने मी काम करतोय. हो, संन्यास मार्गामध्ये, ज्ञानमार्गामध्ये माझं कल्याण व्हावं, मला ज्ञान मिळावं ही त्याची इच्छा असते. पण कर्ममार्गामध्ये काय आहे? सर्व कल्याण, सगळ्यांचं कल्याण हो ही भावना असते. त्यामुळे तिथे स्वार्थाला जागा नाही आहे. आता जे साधक आहेत त्यांना एक आठवण करून देतो. आपण सगळेजण सेवावृत्तीने काम करतो. सर्वसाधारणपणे त्याला अन्य भाषेत श्रमदान म्हणतात. पण या दानाचा अहंकार निर्माण होऊ नये म्हणून स्वामीजींनी त्याला काय शब्द वापरला आठवतोय? काय वापरलाय? श्रमानंद. श्रम करत असताना सुद्धा मला आनंद मिळावा ही त्याची वृत्ती आहे. ज्ञानयोगी स्वतःसाठी सगळी साधना करतो,
अर्थात त्याला विवेकपूर्ण विचाराची जोड असते, वैराग्याचा पाया असतो, पण तरीसुद्धा स्वांत सुखाय, मला शांती आणि समाधान प्राप्त व्हावं ही इच्छा असते. आणि त्यासाठी मग तो संन्यास मार्ग अनुसरतो, आपला संसार सोडतो आणि मग लांब कुठेतरी जाऊन साधना करतो. कुठे जंगलात जाईल, कुठे हिमालयात जाईल, अनेक ठिकाणी जातो. पण त्याने मनातल्या सगळ्या आसक्ती कमी झालेल्या आहेत का? संसारापासून दूर गेला आहे. हिमालयात गेलाय समजा, पण हिमालयात गेल्यानंतर सकाळी उठल्या उठल्या चहाची आठवण झाली तर चालेल? नाही. वडापाव, मिसळ किंवा आईस्क्रीमची आठवण झाली तर चालेल? नाही. जर त्याच्यापासून मन निवृत्त झालेलं नसेल आणि त्या आठवणी येत राहिल्या तर साधनासुद्धा नीट होणार नाही. मग त्याऐवजी घरामध्ये राहून सेवावृत्तीने कर्म करून जर आपण हिमालयाची शांत वृत्ती मनामध्ये धारण केली तर त्यामुळे अधिक कल्याण होणार आहे. एक गोष्ट आठवली बरं का. एक साधू होता, गावापासून दूर एका जंगलात राहत होता. साधना करायचा, कोणी आलं तर त्यांची सेवा करायचा. काय संपत्ती असणार? काही नाही. कमंडलू, साधनेचं काही, किमान राहण्याच्या वस्तू आणि अंगावर कपडे, कफने किंवा तत्सम काय असेल ते, तेवढंच. त्याचे काही जोड फार नव्हते, कमीच. एक अंगावर आणि एक धुवून वाळत टाकलेला. एकदा त्याला लक्षात आलं की अरे, आपण जे कपडे धुवून ठेवले ते वाळत घालण्यासाठी ते उंदराने कुरतडलेत. असं एकदा झालं, दोनदा झालं. तर उंदीर कुरतडतोय, त्या उंदराला पकडायचं कसं? तो म्हणाला आता मला तर काही उंदीर पकडता येणार नाही, म्हणून त्याने कोणाच्या तरी मदतीने गावातून एक मांजर आणली. आता म्हणाला मांजर त्या उंदराचा बंदोबस्त करील. झालं की मांजराने तेच केलं. उंदराचा बंदोबस्त झाला, पण उंदीर नाहीसं झाल्यानंतर मांजर म्याव म्याव करायला लागलं, कारण त्याला लागली भूक. तर साधूला कळेना की याचं काय करायचं हो, आपण तर ह्याला आणलेलं आहे, आपली जबाबदारी आहे. गावात जाऊन त्यांनी दूध आणलं, मांजराला दिलं. असं अनेक दिवस त्यांनी सुरू ठेवलं, दूध आणायचा स्वतःला, मांजराला. आता म्हणाला रोज कोण आपल्याला गावात दूध देणार आणि त्यासाठी जाण्याचे श्रम कशाला घ्यायचे, आपण एक गायच पाळूयात. दुधासाठी त्यांनी पाळली गाय. आता गाय पाळणं एवढं काही सोपं नसतं. तिचं चारा पाणी करायचं असतं, तिला स्वच्छ करायचं असतं, वेळेवर दूध काढायचं असतं. आता हा पडला संन्यासी साधू, त्याला काय सगळं जमणार आहे? तो म्हणाला हे गाईला पाळणं आवश्यक आहे, पण मी काही ती सगळं काम करू शकत नाही. मग काय करूयात? तो म्हणाला काही इलाज नाही. गाईची सेवा करण्यासाठी एक कोणीतरी स्त्री पाहिजे घरामध्ये. नुसती स्त्री तर काही तो ठेवू शकत नव्हता. मग त्याने केलं लग्न आणि आणली बाई, म्हणजे सौभाग्यवती, जी त्या गाईची सेवा करेल. म्हणजे पहा, उंदरासाठी मांजर, मांजरासाठी दूध, दुधासाठी गाय, गाईसाठी लग्न. आहे का काही याच्यातून निर्माण होणारं काही? नाही. घरामध्ये असताना सुद्धा हिमालयाची शांती असणं, ती वृत्ती असणं महत्त्वाचं आहे. अंतरामध्ये सुखाच्या अतिरेकापासून अलिप्तता पाहिजे. अंतरामध्ये म्हणजे सुख घेऊ नये असं नाही. स्वामीजी म्हणतात सुख संयमाने घ्या, काय हरकत नाही, मर्यादित घ्या, नियमाने घ्या. आतमध्ये ते पाहिजे आणि बाह्य जगामध्ये निस्वार्थ सेवा पाहिजे. या दोन्हीचा जर मेळ घातला तर मात्र आपण आयुष्यामध्ये शांतीच्या दिशेने नक्की वाटचाल करू शकतो. एक लक्षात घ्या, आपल्या मनाच्या तळाशी
अनेक प्रकारचे विकार, विचार, हव्यास याचा गाळ साठलेला असतो. कुठून तरी आठवणींचा दगड त्या घाणीत पडला तर ती घाण वरती येते आणि सगळं अशुद्ध होऊन जातं. मग त्यासाठी आपल्याला आचरण शुद्ध पाहिजे. त्यासाठी योग्य तऱ्हेने सेवेची जोड पाहिजे, संयमाची जोड पाहिजे, तपाची जोड पाहिजे, प्रार्थनेची जोड पाहिजे, ध्यानाची जोड पाहिजे. हे सगळं केलं तर आपलं चित्त शुद्ध होईल आणि त्याला कर्माची जोड दिली तर आपण पुढे जाऊ शकू. ह्या कर्मयोगामध्ये संसारातील दोषांचा त्याग करणं अभिप्रेत असतं. अहंकार गाळायचा असतो आणि कर्मामध्ये सहजता निर्माण करायची असते. अगदी मी आता कोणाची तरी सेवा करतो आहे असं नाही. सहज पडिले वळण इंद्रिया सकळ. ज्याप्रमाणे लहानपणी बाळ चालायला शिकतं, बोलायला शिकतं, हालचाल करायला शिकतं, सहजता असते. मग आपण जसजसे वाढत गेलो तसतशी ही सहजता आपल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर जाणवलेली आहे. शाळेत असताना तुम्ही 2 चाकी सायकल चालवायला शिकला असाल, आठवण करा. सुरुवातीला सहजता होती का? नाही. कोणीतरी मागे धरायचं, हँडलला धरलंय, समोर पाहतोय, पायीकडे लटपट कापतायत, नाही जमायचं. पण कालांतराने तीच सायकल सहजतेने जमायला लागली. एक हात सोडून काय 2 हात सोडून चालवता यायला लागली. वाहन चालवत आहे, गाडी चालवत आहे. सुरुवातीला क्लच, ब्रेक, ॲक्सिलेटर, मग गिअर या सगळ्याचा गोंधळ व्हायचा, सहजता जमायची नाही. पण जसजशी त्याची सवय होत गेली तसशी शेजारी कोणीतरी आहे त्याच्याशी गप्पा मारतोय, समोर सिग्नलही बघतोय, रोडमध्ये असलेले बोर्ड्स जे असतात काळजी घेण्याचे तेही आपण पाहतो आहे आणि कुठे ॲक्सिडेंट होऊ नये याच्यासाठी जागरूकही आहोत. हे सगळं करत असताना अगदी सहजतेने क्लच, ब्रेक, ॲक्सिलेटर, गिअर हे सहजतेने होत असतं. गाणी ऐकतो, गप्पा मारतो, बाकी सहजतेने होतं. तर ही जी सहजता आहे ती महत्त्वाची आहे. आणि म्हणून मगाशी म्हटलं तसं पडिले वळण इंद्रिया सकळ, भावतो निराळा नाही दुजा, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. आपल्या आयुष्यामध्ये ही सहजता पाहिजे. सूर्याचा आदर्श घेऊयात. प्रकाश देणं हा त्याचा सहज धर्म आहे. तसा सज्जनाचा चांगुलपणा, सेवा हा सहज धर्म असला पाहिजे. एक स्वामीजींनी सांगितलेली गोष्ट आठवली. एका नदीतून एक साधू जात होता. समोर शिष्य उभे होते. पाणी फार खोल नव्हतं, कमरे इतकं होतं, त्यामुळे चालत जात होता. नदी पार करत होता. नदी पार करताना त्याला लक्षात आलं की त्या पाण्याच्या प्रवाह, संथ होता प्रवाह, पण प्रवाहामध्ये एक विंचू वाहत चालला होता. त्या विंचवाला काही पोहता येत नव्हतं. त्या साधूने त्या विंचवाला हातावर घेतलं आणि म्हणाल चला याला आता पुढच्या किनाऱ्यावर नेऊन सोडून देऊयात. विंचवाला ज्यावेळेस त्याने हातावर घेतलं त्यावेळेला त्या विंचवाचा सहज स्वभाव जागा झाला आणि त्याने त्याच्या हाताला डंख मारला. डंख मारल्याबरोबर त्याने हात झटकला, सहज क्रिया घडली. विंचू पुन्हा पाण्यात पडला. साधूने पुन्हा उचललं, पुन्हा काही पावलं चालला, विंचवाने पुन्हा डंख मारला. असं 4-5 वेळा झालं. शेवटी कसाबसा त्या विंचवाला किनाऱ्यावर सोडलं. विंचू पळून गेला. शिष्य समोर होते, ते म्हणाले महाराज आता विंचवाला तुम्ही वाचवायचा प्रयत्न केलात, पण विंचू काही त्याचा स्वभाव सोडत नव्हता, तो तुम्हाला डंख मारत होता, कशाला त्याला वाचवायला गेलात? साधू म्हणाला पहा, विंचवाला माहिती होतं की आपण पाण्यात पडलो
तर प्रवाहाबरोबर वाहत जाऊ आणि आपल्याला मृत्यू येईल हे माहीत असून सुद्धा पाण्याबाहेर आल्यानंतर त्याने त्याचा स्वभाव जो आहे डंख मारण्याचा तो सोडला का? नाही. जर मरताना सुद्धा तो त्याचा स्वभाव सोडत नव्हता तर मी तर साधू आहे, दुसऱ्याची सेवा करणं, दुसऱ्याला वाचवणं हा माझा सहज धर्म आहे, तो मी विसरून कसं चालेल? मतितार्थ आपण लक्षात घेऊयात. चांगुलपणा सुद्धा सहजतेने असला पाहिजे. म्हणून आपण ज्ञानमार्ग, सांख्ययोग या सगळ्याचा मेळ घालतो आहोत. आणि आपण लक्षात घेतोय की ज्यावेळेला आपण सेवावृत्तीने काम करतो, श्रमानंद करतो, त्यावेळेला त्याचं बंधन निर्माण होत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये याचं वर्णन करताना म्हटलंय, तो कर्म करी सकळ परी कर्मबंधा नाकळे, जैसे न सिंपी जळी जळे पद्मपत्र. फार सुंदर उपमा दिले माऊलींनी. त्यांनी म्हटलेलं आहे की कमळाला पाण्याचा लेप किंवा बंध निर्माण होत नाही. ते कमळाचं पान पाण्यात असतं, तरीसुद्धा पाण्याचे थेंब त्याच्यावर पडले तरी त्याच्यावर लेप निर्माण होत नाही. ते थेंब घरंगळत जातात, ओघळून निघून जातात. कर्मयोगाने ती युक्ती आपल्या आयुष्याला जोडली पाहिजे आणि समतेची इच्छा मनामध्ये बाळगून सहजतेने सगळं केलं पाहिजे. आता बघा, या सगळ्याला ज्ञानेश्वरांनी जसं वर्णन केलेलं आहे तसं भगवंतांनी सुद्धा एक सुंदर उपमा दिलेली आहे. आणि त्यांनी म्हटलेलं आहे, अशा प्रकारे संसारात राहूनही जो कर्मयोग आचरतो त्याला गीतेमध्ये नित्य संन्यासी म्हटलेलं आहे. ज्ञेया यः नित्य संन्यासी यो न द्वेष्टती न कांक्षती. 3रा श्लोक आहे. माऊली म्हणतात याच्याबद्दल आपण वेगवेगळ्या तऱ्हेने विचार करायला पाहिजे. आचार्य विनोबांनी हे सपखल शब्दात मांडताना म्हटलंय, तो जाण नित्य संन्यासी राग द्वेष नसे जया, जो द्वंद्वा वेगळा झाला सुखे बंधातूने सुटे. संन्यास म्हणजे संसारातून पळून जाणं नाही आहे. संसारात राहूनही संन्यस्त वृत्ती महत्त्वाची आहे. बघा, माणसाला 2 गोष्टींची ओढ असते असं स्वामीजी म्हणतात. कोणत्या? सुख हवंय आणि दुःख नकोय. या दोन्ही मागण्या माणसाच्या सतत असतात. पण या मागण्यांचा अतिरेक न करता थोडंसं त्याच्यापासून अलिप्त राहतो आणि नियतीने आपल्यावर सोपवलेलं कर्म करतो, तो नित्य संन्यासी आहे. लोकांमध्ये राहायचं आहे, मिसळायचं आहे, काम करायचं आहे, त्यातून समाधान मिळवायचं आहे. अहो, हे समाधान एकांतात राहून मिळणार नाही, लोकांमध्ये राहून मिळणार आहे, परत सेवेने मिळणार आहे. आणि म्हणून हा नित्य संन्यासी शब्द फार सुंदर आहे. गीतेने काही शब्द फार चपखल आणि सुंदर सुचवले. 2ऱ्या अध्यायामध्ये आहे स्थितप्रज्ञ. 5व्या अध्यायामध्ये आत्ता सुचवला आहे नित्य संन्यासी. आणि याच अध्यायामध्ये अजून एक शब्द आहे, त्याला म्हटलं आहे जीवनमुक्त. जीवनमुक्त ही संकल्पना आहे. जोपर्यंत आपण देहात आहोत तोपर्यंत पूर्ण कर्मसन्यास घेणं शक्य नाही. या गीतेमध्येच एक सुंदर शब्द आलेला आहे, कल्पना आलेली. त्यात म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे डोळ्याची पापणी फडफडते त्याप्रमाणे आपलं अंतरंगसुद्धा फडफडत असतं. ज्याप्रमाणे श्वास चालू असतात त्याप्रमाणे आपल्या अंतरंगामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या जाणीवा वर खाली होत असतात. आणि त्याच्यापासून आपल्याला योग्य तऱ्हेने
योग्य अंतरावर सगळं ठेवायचं आहे, टाळायचं नाही आहे. जसं शेकोटी असते बघा, त्या शेकोटीपाशी ऊब आपल्याला हवी असते, पण त्याच्यासाठी तुम्ही शेकोटीला चिकटायला जाल का? नाही ना. जवळ गेलात तर चटका लागेल, फार दूर गेलात तर उष्णता मिळणार नाही. मग योग्य अंतरावर राहून त्या शेकोटीची ऊब घ्यावी लागते. तसं हे सगळं आपल्या आयुष्यामध्ये आहे. आणि लक्षात घ्या, आपण कितीही म्हटलं की कर्मसन्यास पाहिजे, सगळं सोडायला पाहिजे, प्रॅक्टिकली नाही आहे शक्य. मग आपण काय करायचं? आपण सामान्य आहोत. संतांचे संगती मनोमार्गगती. संत संगती महत्त्वाची आहे. चांगल्या विचारांचा मागोवा घेणारे जे लोक असतात त्यांची संगत महत्त्वाची आहे. आणि मग अशा लोकांना देहात असलेली अपूर्णता जरी आपल्याला जाणवली, ती असतेच, तरीसुद्धा त्यांना आपण महानपण त्यांचं मानलं पाहिजे. त्यांना विभूती म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण अपूर्णता हा या देहाचा स्थायी भाव आहे. पूर्णतेच्या जवळजवळ जाता येतं, देहात असेपर्यंत पूर्णत्व शक्य नाही. पण आपण ते मानायला पाहिजे. आता पुन्हा तुम्ही म्हणाल, मानायला पाहिजे म्हणजे काय? आपण फक्त मानायचं? अहो, बिघडलं काय? आपण काही व्यवहारिक जगापासून दूर नाही होत ना. भूमितीमध्ये नाही का म्हणत माना म्हणून? गृहीत असतं, गृहीतक. त्या गृहीतामध्ये माना असंच म्हणतात ना. एवढंच कशाला? भूमितीमध्ये रेषेची व्याख्या काय केली आहे? जिला जाडी नाही ती, रुंदी नाही ती. काढून दाखवा बरं रेष. अहो, किती बारीक रेष झाली तरी तिला मिलीमीटर, मायक्रोमिलीमीटरमध्ये जाडी असतेच की नाही? त्याच्याशिवाय रेष काढणं शक्य आहे का? पण भूमितीत काय सांगतात? ही रेष आहे असं माना. बिंदू, बिंदू माना म्हणतात. पण बिंदूची व्याख्या काय आहे? बिंदूची व्याख्या आहे, त्याला लांबी रुंदी काहीही नाही आहे, ते म्हणजे बिंदू. काढा बरं त्याच्याशिवायचा बिंदू. नाही शक्य, मानावं लागतं. मग भूमितीत जर मानायला सांगतात तर व्यवहारामध्ये जे पूर्णत्वाच्या जवळ गेलेल्या अशा विभूतींना आपण परमश्रेष्ठ मानणं, यात काहीही चूक नाही. मग आपल्याला ज्यावेळेला कर्मयोग असो किंवा ज्ञानयोग असो, दोन्हीचं अंतिम फळ एकच आहे, आणि ते म्हणजे परमशांती. ज्याला अध्यात्मामध्ये आत्मज्ञान किंवा परमज्ञान म्हणतात, ते आपल्याला प्राप्त करायचं आहे. मग ज्यावेळेला आपण म्हणतो की आम्हाला साधनेमधून हळूहळू पूर्णत्वाला जायचं आहे, काय आहेत बरं त्याची लक्षणं? 4 लक्षणं आहेत. काय आहेत? साधनेची जसजशी प्रगती होते तसतशी देहाबद्दलची आसक्ती कमी होत जाते. जगण्याची इच्छा, मी आता 100 वर्ष 150 वर्ष जगेन, राहत नाही. कारण का? सुखाच्या मर्यादांची जाणीव झालेली आहे. दुसरं होतं ते म्हणजे मरण्याची भीती राहत नाही. परमसखा मृत्यू असं तत्त्वज्ञानामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. तिसरं, कर्माची आसक्ती राहत नाही, आणि मला सतत काहीतरी मिळवलं पाहिजे ही आस किंवा इच्छा राहत नाही. या 4ही गोष्टी नष्ट होतात. आणि प्राप्त काय होतं तेही लक्षात घ्या. प्रसन्नता प्राप्त होते. इंद्रियांबद्दलची आसक्ती, त्याच्यावर विजय, आसक्ती कमी होते, इंद्रियांवर विजय मिळवता येतो. आपण जणू काही विशुद्ध झालेलो आहोत अशी परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणून संन्यास आणि ज्ञानयोगी हे आपण समजून घेतलं पाहिजे. दोन्हीतला फरक फक्त वरवरचा आहे, मूलतः नाही. आता तुम्हाला एक मी चार्ट तयार केला आहे, तो जरा वाचून दाखवतो. म्हणजे दोन्हीतला फरक जो आहे हा तुम्हाला लक्षात येईल. मी हा चार्ट जमलं तर नंतर शेअरही करीन, पण तुम्हाला मी वाचून दाखवतो.
एका बाजूला आहे संन्यासी, ज्ञानयोगी किंवा सांख्ययोगी, आणि दुसऱ्या बाजूला आहे कर्मयोगी किंवा नित्य संन्यासी. मग ह्याच्यामध्ये काय आहे, एक बाजू आणि दुसरी बाजू असं बरोबर सांगत जातो. संन्यासी जो आहे तो समाजापासून अलिप्त असतो, एकांत साधनेत लिप्त असतो. असं म्हणतात, अंतरी धुतला योगी जिंकुनी मन इंद्रिये. आत्मशुद्धीचा विचार, आत्मविश्वास त्याच्यातून निर्माण होणं, आत्म्याचा विस्तार करणं, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. पूर्ण संन्यास कर्माचा अशक्य आहे याची जाणीव असते, पण त्या दिशेने वाटचाल असते. कर्माचा, स्वार्थी कर्माचा त्याग असतो. हळूहळू सगळ्याच कर्मांचा त्याग ज्ञानपूर्वक साधनेमध्ये लिप्त आहे असं होत असतं. दुसऱ्या बाजूला कर्मयोगी काय करतो, तो म्हणतो समाजामध्ये राहीन, लोकांमध्ये मिसळीन, लोकसंग्रह करीन, इथेची जिंकिला जन्म समत्वी मनसेवुनी. समतेचा आदर्श ठेवून जीवन जिंकण्याची इच्छा करतो तो नित्य संन्यासी. कुटुंब, समाज, देश, विश्व ह्या सगळ्यांमध्ये समत्व असतं. जात, धर्म, पंथ याच्यात भेद करत नाही. एवढंच काय, जीव आणि जंतू, प्राणी आणि पक्षी आणि मानव ह्याच्यातही तो भेद करत नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन जड आणि चेतन याच्यातही भेद करत नाही. एक गोष्ट आठवली, ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावंडांबरोबर जंगलातून चालले होते. माऊली पुढे होते, मागे मुक्ताई होती, त्याच्या पुढे निवृत्ती आणि सोपानराज. ज्ञानेश्वर पुढे जाताना त्यांना लक्षात आलं जमिनीवर एक सोन्याचं कडं आहे. त्यांनी हळूच बघितलं, मुक्ताबाई थोडे लांब होती. त्यांच्या मनात आलं मुक्तेला सोन्याचा लोभ निर्माण होऊ नये बाबा, मग काय करूया. त्यांनी भरभर पायानेच त्या सोन्याच्या कड्यावर माती ढकलली आणि ते झाकून टाकलं. मुक्ताई अतिशय चलाख, ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणणारी मुक्ताई, ती भरभर ज्ञानवांच्या जवळ गेली आणि म्हणाली, ज्ञानादादा अरे काय केलंस, मी बघितलं तुला काय केलंस ते. म्हणाला नाही, तू अजून लहान आहेस, तुला सोन्याचा लोभ निर्माण होऊ नये म्हणून त्याच्यावर माती टाकली. मुक्ताई चपखलपणे म्हणाली, ज्ञानादादा याचा अर्थ तुझ्या मनामध्ये अजूनही माती आणि सोनं हे वेगवेगळे आहे याची जाणीव आहे. ती जाणीवसुद्धा काढून टाक, दोन्हीत फरक वाटता कामा नये. अशी मुक्ताबाई होती. मग अशा प्रकारे शरीरापेक्षा मन बळकट करणं, सुखासाठी कोणाचं शोषण करायचं नाही, कोणाला त्रास द्यायचा नाही, कर्मफळ आवश्यक तेवढंच घ्यायचं, सेवेचं फळ म्हणून घ्यायचं नाही, सेवावृत्तीने सगळं काम करायचं, हे महत्त्वाचं आहे. मग अशालाच जीवनमुक्त म्हणजे नित्य संन्यासी म्हटलेलं आहे. त्याची लक्षणं काय आहेत, त्याची लक्षणं आहेत बुद्धीचा ज्याचा निश्चय झालेला आहे, ज्याचं मन निर्मळ आहे, वृत्ती निर्मोही मोहमुक्त झालेली आहे, चित्तामध्ये स्थिरता आहे, मन संयमित आहे, इंद्रिय विकारांवर पायरी पायरीने विजय मिळवत आहे, घाई करत नाही आहे, हळूहळू प्रगती करतोय. असा जो नित्य संन्यासी असतो तो विशाल अर्थाने समतेसाठी यज्ञार्थ सेवावृत्तीने कर्म करतो, निस्वार्थ सेवा करतो, जोड देतो स्ववृत्तीच्या शोधनासाठी. हे स्वामीजींनी त्याला अधिकीचं जोडलं आहे. स्वामीजी म्हणतात या सगळ्याला अजून काय जोडा, स्वतःच्या वृत्तीचा शोध घेत राहा.
मी कुठे काही अडकत नाही आहे ना, कुठे काही चुकत नाही आहे ना, कालचा दिवस माझा कसा गेला, मागचा आठवडा कसा गेला, कुठे मी चुकलो असेल तर स्वतःला सुधारता येईल का, यासाठी स्वामीजींनी 2 मार्ग सांगितले. आठवत आहे? एक आहे 8 वाजताची कर्मशुद्धीची प्रार्थना. प्रार्थनेचे हे सत्यस्वरूप परमेश्वरा हे शब्द उच्चारायचे. त्यानंतर त्याच्या बरोबरीने आपण आदल्या दिवशी केलेल्या चुका ज्या असतात त्याही आठवायच्या असतात. आदल्या दिवशीच्या चुका आठवा, प्रार्थनेची जोड द्या आणि त्यानंतर आजच्या दिवसभरात अशा चुका पुन्हा करणार नाही असा मनाचा संकल्प करा आणि मग शांत राहा. ही साधना सुचवलेली. आता या साधनेला पेपरवर आणण्यासाठी त्यांनी काय केलं आहे? मानस आलेख, भय, राग, धैर्य, शांती. कालचा दिवस माझा कसा गेला? मानस आलेख. मनाच्या वृत्ती तपासा, त्या तिथे नोंदवा आणि मग दुसऱ्या दिवशी त्या वृत्तीपासून हळूहळू दूर कसं जाता येईल हे पहा. तर हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि एका तऱ्हेने संन्यास म्हणजे निश्चित काय आहे तर न कर्मी फळ संयोग, स्वभावे सर्व होतसे, नघे पाप ही कोणाचे, नवा पुण्य ही तो विभू. फार सुंदर संकल्पना त्याच्या पुढची मांडलेली आहे बरं का. संन्यासी कसा असतो, कर्मयोगी कसा होतो हे सगळं आपण पाहिलं. पण त्याच्या पुढच्या विचारामध्ये 14वा आणि 15वा श्लोक भगवंतांनी फार सुंदर लिहिलेला आहे आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे, न करते पण लोकांचे, न कर्मे निर्मितो प्रभू, न कर्मी फल संयोग, स्वभावे सर्व होतसे. आणि पुढे म्हटले, नघे पाप ही कोणाचे, नवा पुण्य ही तो विभू, अज्ञाने झाकेले ज्ञान, त्यामुळे जीव मोहित. फार सुंदर सांगितले. त्यांनी म्हटलेलं आहे, मी कोणाच्याही कर्मामध्ये ढवळाढवळ करत नाही. ज्याचं त्याचं कर्म ज्याने त्याने त्याचं फळ भोगायचं. जसे कर्म तसे फळ, जैसे ज्याचे कर्म तैसे त्याचे फळ. फार सुंदर अभंग आहे. परमेश्वर कोणाच्याही कर्मामध्ये समाविष्ट होत नाही. तो कर्म कोणाचं निर्माण करत नाही आणि कोणाचं थांबवतही नाही. हा सगळा निर्णय कर्मकर्त्याचा असतो. म्हणून त्याच्यात त्यांनी म्हटले, साक्षीही होऊ न शके. म्हणजे मी या कोणाच्याही बाबतीत साक्षीसुद्धा होणार नाही. म्हणून कोणीही मी परमेश्वराची भक्ती करतो किंवा मी परमेश्वराचं नाव घेतो किंवा मी अमुक करतो, मी साधना करतो आणि म्हणून मला सगळ्यापासून सगळ्या कर्म बंधनातून मुक्ती मिळावी असं म्हणत असेल तर परमेश्वर म्हणतो मी त्याच्यात सहभाग घेत नाही. साक्षी होऊ न शके. तुझं कर्म तू निर्माण केलेलं आहेस. सृष्टीच्या नियमाप्रमाणे ते तुला भोगावं लागणार आहे. मी त्याच्या ढवळाढवळ करणार नाही. मित्रांनो, हे सगळं आपण जे लक्षात घेतो आहोत याच्यामध्ये आपण कर्मयोगातला विश्वास, निश्चय जो आहे हा मनामध्ये दृढ करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे? मी कर्तव्य करणार आहे हे मनामध्ये कायम ठेवायचं, पण आसक्तीपासून, फळाच्या आसक्तीपासून स्वतःला दूर ठेवायचं. हा कर्मयोगातला निश्चय आहे. भक्तीमधला निश्चय कोणता आहे? श्रद्धा, निष्ठा, कर्म करीन सेवावृत्तीने. ध्यानामध्ये निश्चय कोणता आहे? माझ्या मनाची स्थिरता, निर्धार मी कायम ठेवीन. आणि ज्ञानातला निश्चय कोणता आहे? शंका रहित
निस्संदेह निसंशयपणे ज्ञानावर विश्वास ठेवून मी वाटचाल करीन. हे सगळं आपण या अध्यायाच्या निमित्ताने समजून घेतोय. 6व्या अध्यायामध्ये या सगळ्यासाठी मी माझ्या आयुष्याला ध्यानाची जोड कशी द्यावी हे सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दलच्या काही संकल्पना, काही विषयांची सुरुवात या अध्यायाच्या शेवटी केलेली आहे. परंतु या अध्यायाचा समारोप करताना आपण लक्षात घेऊयात की आपण कशा प्रकारे वागलं पाहिजे. प्रकाशयती, प्रकाशाच्या नियमाप्रमाणे वागलं पाहिजे, सूर्याप्रमाणे वागलं पाहिजे. बघा, मला सांगा, सूर्य उदय झाला म्हणजे अंधार नाहीसा होतो, प्रकाश सगळीकडे पसरतो. आपल्याला अंधारात न दिसणाऱ्या सगळ्या वस्तू दिसायला लागतात की नाही? हो. मग मला सांगा, सूर्योदय झाला, सूर्य उगवला म्हणून त्या वस्तू निर्माण झालेल्या होत्या का? नाही. त्या वस्तू तिथे आधीपासून होत्या, अंधारामुळे जाणीव नव्हती. सूर्यप्रकाशाला त्या वस्तू दिसायला लागल्या. अंधारामुळे झाकली गेलेली वस्तू दिसते. तसंच आहे, आपल्या मनामध्ये ज्ञान आपण निर्माण करायचं असतं. काही वेळेला अज्ञानामुळे काही गोष्टी झाकल्या जातात. मनाचे निश्चय, मनाच्या वृत्ती अज्ञानामुळे, आसक्तीमुळे झाकल्या जातातही. परंतु त्याच ठिकाणी सूर्याप्रमाणे विवेकबुद्धीचा उदय आपल्याला घडवायचा आहे. विवेकबुद्धीची जागृती करायची आहे. त्यामुळे काय होईल? अज्ञानामुळे झाकल्या गेलेल्या सगळ्या वृत्ती स्वच्छ प्रकाशतील आणि आपण योग्य मार्गाने प्रगती करू शकू. आपल्या कर्माचा हेतू आत्मशुद्धी ठेवला पाहिजे. आत्मा अशुद्ध नसतोच, त्याच्यावर अज्ञानाचं मळब आलेलं असतं, ते आपल्याला दूर करायचं आहे. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपण संन्यासी, ज्ञानमार्गी, कर्ममार्गी अशा प्रकारचा कुठलाही भेद करायचा नाही आहे. पूर्ण संन्यासी आणि पूर्णयोगी यात फरक नाहीच आहे. विषमतेमुळे, अज्ञानामुळे ते वरवर पाहताना वेगळे झाल्यासारखे वाटतात. या ठिकाणी विज्ञानातला एक संदर्भ देऊन हा विषय संपवतो. विज्ञानामध्ये एंट्रोपी किंवा एंट्रोपाय ही संकल्पना आहे. म्हणजे काय? थर्मोडायनॅमिक्सच्या नियमाप्रमाणे या विश्वाचा शेवट एंट्रोपायमध्ये होणार आहे. उष्णता, गती, शून्यता. अंतिमता प्रचंड प्रमाणावर समता निर्माण होणार आहे. सृष्टीमध्ये ही समता असणार आहे. मग माणसाने अज्ञानाने, लालसेने जी समता बिघडवलेली आहे, ती समता बिघडवलेली स्थिती म्हणजेच विषमता जाणीवपूर्वक समतेच्या ज्ञानाने आपण दूर करायची आहे. आणि म्हणून जाणीवपूर्वक समता निर्मिती हे कार्य आपल्याला करायचं आहे. तो आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग आहे. पण एक लक्षात ठेवा, समता कशाची? स्वामीजींनी म्हटलं आहे, कार्ल मार्क्सने समता सांगितली, खूप चांगली गोष्ट केली. स्वामीजींना त्याच्याबद्दल आदर होता, कारण समता सांगितली. पण ते म्हणाले एक त्रुटी ठेवली. काय? त्याने आर्थिक समतेवर बोट ठेवलं. स्वामीजी म्हणतात, खरी समता पाहिजे मनामनांची. मनामनांमध्ये जे भेद असतात ते आपण दूर केले पाहिजेत. ती मनामनाची समता जी आहे ही महत्त्वाची आहे. आणि म्हणून अशा प्रकारची समता जर आपण निर्माण केली तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये परमशांती निर्माण होईल.
त्यासाठी आपण आता श्रीकृष्ण शरणम मम हा 12 वेळा जप करूयात आणि त्यानंतर काही वेळ कृष्ण ध्यान करूयात की ज्यामुळे आपल्या मनातल्या वृत्ती स्थिर होतील, शांत होतील. त्या शांतीकडे आपण जावं यासाठी प्रार्थना करूयात. हे थांबूयात. हरिओम हरिओम हरिओम. तेव्हा आपण शांत बसा, ताठ बसा, डोळे मिटा आणि माझ्याबरोबर म्हणायला सुरुवात करा. ओम हरि ओम. श्रीकृष्ण शरणम मम. 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 शांत बसा. आता आपण 2 मिनटं श्रीकृष्णाचं ध्यान करणार आहोत. आपापल्या स्क्रीनवर आता श्रीकृष्णाची प्रतीक मूर्ती येईल, त्याच्यावर ध्यान करायचं आहे. सुरुवात करा. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. 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 भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते.
हरिओम.